यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण मागे व्हिडिओ बनवले होते डिजिटल अरेस्टच्या संदर्भामध्ये. आणि डिजिटल अरेस्ट हा जो प्रकार आहे, हा जो सायबर क्राईमचा जो प्रकार आहे, तो दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्यक्ष केंद्र शासनाला, स्टेट गव्हर्नमेंट आणि विविध त्यांच्या ज्या शाखा आहेत त्यांना ह्या घटनेची दखल घेऊन मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी लागत आहे. त्या अनुषंगाने आपल्याला हे समजलंच असेल की हा किती मोठ्या प्रमाणावर होत असलेला फ्रॉड आहे. आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर याप्रमाणे आपल्याला प्रिकॉशन्स घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण एकदा ते पैसे गेले ते येणं खूपच मुश्किल असतं आणि त्याचा आपला जो रेट आहे तो खूपच कमी आहे. रिकव्हरीचा रेट खूपच कमी आहे. त्यामुळे प्रत्येकाला काळजी घेणं आवश्यक आहे. आपण या डिजिटल अरेस्टच्या संदर्भामध्ये 2 ते 3 व्हिडिओ मागे बनवलेले आहेत. आणि त्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणावर ज्या केसेस झाल्या होत्या त्या कुठल्या प्रकारची मोडस ऑपरेंडी केली गेली होती हे आपण तुम्हाला सांगितलं होतं. आणि हे सांगण्याच्या पाठी एकमेव उद्दिष्ट हाच होता की प्रत्येक घटनेमधून आपण शिकून पुढे जायचं आहे. त्या घटनेतून आपल्याला जे काय शिकता येईल ते घेऊन आपण इतरांनाही सायबर सुरक्षित करायचं आहे. तर ही डिजिटल अरेस्ट जी आहे त्याच्यामुळे दर दिवशी हे सायबर क्रिमिनल प्रगती करत आहेत. म्हणजे विविध प्रकारचे टेक्नॉलॉजी वापरून ते नव्या क्लिप्त्या वापरून ते त्याच्यावर अजून लोकांना फसवत आहेत. तर त्याच अनुषंगाने आपल्यालाही विविध प्रकारच्या सुरक्षिततेच्या विविध प्रकारची माहिती, सुरक्षितेसाठी काय काय खबरदारी घ्यावी, कुठल्या प्रकारच्या त्या मोडस ऑपरेंडीज ते वापरत आहेत आणि त्यापेक्षा आपण एक पाऊल कसं पुढे जाऊ, या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. आज ज्या आपण घटना बघणार आहोत त्या 2 घटना आहेत. दोन्ही महिलांच्या संदर्भामध्ये आहेत. त्याच्यातली एक महिला वाचली आणि एक महिला ह्या सायबर क्रिमिनलला बळी पडली. तर मोडस ऑपरेंडी सेम होती. मुंबईतल्याच केसेस आहेत. आणि त्याच्यातील जी एक महिला होती ती गव्हर्नमेंटच्या एका उच्च पदावर कार्यरत होती आणि तिला 3:30 ते 4च्या दरम्यान कॉल आला. तत्पूर्वी मित्रांनो लक्षात घ्या की आपल्या मोबाईलमध्ये जी विविध प्रकारची सॉफ्टवेअर्स असतात त्याचे ॲक्सेस आपण दिलेले असतात आणि त्याच्या ॲक्सेसचा आधार घेऊन हे लोक कसे फसवू शकतात तेही ह्याच्यामध्ये येतं. कारण संपूर्ण सायबर क्राईम जे होत आहेत त्याच्यातल्या सर्वच मोडस ऑपरेंडी, सर्वच टेक्नॉलॉजी हे या डिजिटल अरेस्टमध्ये आता वापरू लागले आहेत. त्यामुळे खात्री करून काळजी घेणं आवश्यक आहे. तर यामध्ये असं झालं होतं की त्या महिलेने फोनपे करण्यासाठी दुपारी प्रयत्न केले होते, परंतु काहीतरी टेक्नॉलॉजिकल एरर आला होता. कधी असं होतं की बऱ्याच वेळा आपण समजा पिन टाकला तर ते अकाउंट ब्लॉक केलं जातं आणि त्याला आपल्याला ॲक्टिवेट करावं लागतं. पण कधी आपण टेक्नॉलॉजिकल सॅव्ही नसतो आणि त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात. तर त्यांचं अकाउंट तसंच ब्लॉक केलं गेलं होतं. त्यामुळे त्यांना वाटलं की हा बँकेच्या रिलेटेड काहीतरी घोटाळा असेल, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तर बँकेमध्ये जाऊ किंवा बँकेला कॉल करू आणि मग ठरवू. तर ही गोष्ट झाली दुपारची आणि 3:30 वाजता त्यांना कॉल आला आणि त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की तुमचे सर्व अकाउंट्स जे आहेत ते आम्ही फ्रीज केले गेले. आता काय झालं बघा, सिच्युएशन्स जी दुपारी घडलेली होती, परिस्थिती जी होती त्याच्या अनुषंगानेच फोन केला गेला. त्यामुळे त्यांना वाटलं की नक्की काय झालं आणि अकाउंट माझे ब्लॉक झालेत, म्हणजे विश्वास बसला. नंतर त्यांनी सांगितलं, जो समोरना बोलणारा होता तो, की तुमचे जे डिटेल्स आहेत, जे आधार कार्ड आहेत, तुमचं पॅन कार्ड आहे, याच्यावर अवैधरित्या कुरिअर केलं गेलं आहे आणि फेडेक्सच्या ऑपरेशन टीमने आम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे. तुम्ही जे पार्सल पाठवलं होतं त्याच्या संदर्भामध्ये हैदराबाद इथे फ्रॉड झालेला आहे. गोयल नावाचे जेट एअरवेजचा जो फ्रॉड झाला होता त्याचाच रेफरन्स दिला गेला आणि सांगितलं गेलं की तुमचं आधार कार्ड आणि तुमचं पॅन कार्ड वापरून विविध प्रकारची 17 ते 18 अकाउंट्स तयार केली गेलेली आहेत आणि त्या 17 ते 18 अकाउंट्सवर हा फ्रॉड पैसा ट्रान्सफर केला गेलेला आहे आणि जवळपास 3.5 ते 4 करोड रुपये तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून
त्याचं कमिशन तुम्हाला देण्यात आलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही अरेस्ट करणार आहोत. बघा, आणि मागे मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जे हे कम्युनिकेशन करतायत, त्या कम्युनिकेशन करणाऱ्यांची जी पद्धत आहे ती खूप ट्रेन आहेत, ते खूप प्रोफेशनल आहेत. त्यांनी पोलीस स्टेशन्समध्ये किंवा जे गव्हर्नमेंटचे ऑफिशियल्स असतात, CBI इन्क्वायरी म्हणा किंवा ED इन्क्वायरी म्हणा किंवा कुठलीही जी वरिष्ठ ऑथॉरिटी आहे, ह्यांचं कम्युनिकेशन कसं असतं, ते कशा पद्धतीने कम्युनिकेशन साधतात, कुठला डेटा मागतात, कुठले डॉक्युमेंट मागतात, कुठले डॉक्युमेंट फॉरवर्ड करतात, त्यांचे सिम्बॉल्स, त्यांचे ॲड्रेस, त्यांची नावं, हा सगळा डेटा त्यांच्याकडे आहे. आणि डेटाबरोबरच त्यांचं बोलण्याची जी पद्धत आहे ते सगळं त्यांनी शिकून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एकाही ठिकाणी संशय येणार नाही की हे कोणतरी फ्रॉड बोलतात. म्हणजे पूर्वी जसे कॉल यायचे त्याच्यामुळे ते समजायचे की कोणतरी हा बिहारचा बोलतोय, झारखंडचा बोलतोय, म्हणजे ते OTPचे जे फ्रॉड होते त्या संदर्भामध्ये. परंतु ही जी पद्धत आहे ही खूप सिरियस आहे. म्हणजे मी स्वतः 2 ते 3 फोन अटेंड केले होते आणि मला म्हणजे इन्फॉर्मेशन असल्यामुळे मी विश्वास ठेवला नाही, अदरवाईज कुणीही माणूस त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो. जे साऊथ मुंबईमध्ये जे फ्रॉड झालेले आहेत त्याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व झालेली जी माणसं आहेत, जे विक्टीम आहेत, ते सर्व उच्च शिक्षित आहेत. म्हणजे जवळपास 90 लाख ते 1.5 करोडचे फ्रॉड झालेले आहेत. चांगल्या चांगल्या कंपन्यांमधनं ते रिटायर्ड झालेले आहेत. आणि आताचा पण आपण जो आजचा फ्रॉड घेणार आहोत तो पण एक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये. म्हणजे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्यांचा संशय येत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते हाय स्किल आहेत. त्यामुळे दक्ष राहणं आवश्यक आहे. मी वारंवार तुम्हाला दक्ष राहण्यास का सांगतो, वारंवार ह्या डिजिटलचे व्हिडिओ का टाकतो, त्याच्यामागे हे एक कारण आहे. तर त्यांना कॉल केला गेला आणि ही इन्फॉर्मेशन सांगितली गेली आणि सांगितलं गेलं की तुमच्या त्या फेडेक्सच्या पार्सलमध्ये एवढा आम्हाला डिटेल्स आढळले. त्याच्यानंतर आम्ही इन्क्वायरी केली आणि आम्हाला समजलं की मनी लॉन्ड्रिंगमध्ये तुमचं नाव इन्व्हॉल्व आहे आणि ते तुमच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे टाकलेले 3.5 करोड आणि तुम्ही कमिशन्स तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले. तर आम्ही ही इन्फॉर्मेशन कोर्टाकडे फॉरवर्ड करतो आहे आणि तुम्हाला इमिजिएट हैदराबादचा एक ॲड्रेस दिला गेला, या ॲड्रेसवर तुम्हाला समन्स पाठवतो आहे, तो तुम्ही अटेंड करा, नाही तर तुम्हाला अरेस्ट वॉरंट होईल. म्हणजे अरेस्ट होईल आणि वॉरंटची कॉपी तुम्हाला लगेच त्यांनी व्हॉट्सॲपवर पाठवून दिली. आता कुठल्याही प्रकारचा सोर्स नव्हता त्या महिलेकडे, काय करावं हे समजत नव्हतं आणि त्यांचा म्हणजे ते जे काही म्हणतात ते ऐकण्याशिवाय कुठलाही पर्याय उरला नव्हता. त्यामुळे ती महिला त्यांचं जे काय सांगत होते ते ऐकत गेली. आणि हे प्रचंड जे टॉर्चर होतं ते जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा सांगितलं की तुम्ही जिथे बसलेले आहात तेपासून तुम्ही जरा वेगळ्या ठिकाणी बसा, तुम्हाला कोण डिस्टर्ब करणार नाही ह्याची काळजी घ्या आणि आमचा हा कॉल डिस्कनेक्ट करू नका, अदरवाईज तुम्हाला आम्ही लगेच अरेस्ट करू. तर त्याच्यानंतर संध्याकाळचे 6:30 वाजले आणि त्या महिलेला ऑफिस सुटल्यामुळे जावं लागणार होतं. तर त्यांनी तसं सांगितलं की आता माझं ऑफिस सुटतं आहे तर मला निघावं लागेल. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही निघा, परंतु तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये फोन स्विच ऑफ करू नका, फोन चालू ठेवा, लाईव्ह नजर तुमच्यावर आहे, आम्हाला ही लाईव्ह नजर तुमच्यावर ठेवून रिपोर्ट उद्या कोर्टामध्ये सादर करायचा आहे, कारण हा सिरियस फ्रॉड आहे. नंतर एक दादर माटुंगा क्रॉस झाल्याच्यानंतर कंटिन्युअसली हा फोन वापरल्यामुळे त्या महिलेची मोबाईलची बॅटरी संपली आणि जशी ती घरी पोचली तशी तिने घाबरून लगेच फोन रिचार्ज केला आणि चार्ज करून लगेचच त्यांना कॉल केला. आणि कॉल केल्यानंतर त्यांनी लगेचच त्यांच्या जी बोलायची पद्धत असते त्या सुरामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही असं कसं करू शकता. त्यांनी सांगितलं की फोन माझा स्विच ऑफ झाला होता, बॅटरी. ओके ठीक आहे, परंतु असं एक्सक्यूज आम्हाला परत द्यायचं नाही, अदरवाईज आम्ही ते तुम्हाला कोऑपरेट करतोय, ते कुठल्या परिस्थितीमध्ये कोऑपरेट करणार नाही. अशा प्रकारचा एक दम दिला गेला आणि पुन्हा सांगितलं गेलं की तुम्ही तुमच्या कुठल्याही फॅमिलीला किंवा कुठल्याही रिलेटिव्हला ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू नका. नंतर
ती ज्या गव्हर्नमेंटमध्ये काम करत होती त्यांच्या अधिकाऱ्यांचे नंबर तिच्याकडे होते. तर तिने सांगितलं की माझे हे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड डिटेल्स हे खोटेपणाने वापरले गेलेले आहेत, मी प्रत्यक्ष वापरले गेलं नाही आहे, तर मी त्यांच्याशी एकदा कन्सल्ट करते आणि मग तुम्हाला सांगते. तर त्यावर त्यांनी काय सांगितलं बघा, की तुम्ही कन्सल्ट कराल पण तुमचा खोटेपणा हा सिद्ध झाला पाहिजे तरच ते तुम्हाला मदत करतील की नाही. तुमचा हा खोटेपणा सिद्धच होणार नाही एवढे डॉक्युमेंट आहेत. आणि पुन्हा 3 ते 4 डॉक्युमेंटांनी त्यांच्या व्हॉट्सॲपवर पाठवलं. आता त्या महिलेला काहीच समजत नव्हतं काय करावं, म्हणजे कुठल्याही प्रकारचे ऑप्शन्स नव्हते. समोर पोलिसांचा व्हिडिओ कॉल चालू होता, मागे ते पोलीस 2 जण उभे होते त्या व्हिडिओ कॉलमध्ये, आणि कुठल्या प्रकारच्या संशयाला वाव नव्हता. कारण सकाळी दुपारचा जो फोन ट्रान्सफरचा जे पेमेंट ट्रान्सफरचं केलं गेलं होतं त्याच्यामध्ये संशय त्यांना आला नव्हता. म्हणजे असं काय होऊ शकेल आणि त्याच्या संदर्भामध्ये असेल असं त्यांना वाटलं होतं. त्यामुळे त्यांनी ते जे काय म्हणत होते, ते जे काय सांगत होते त्याच ऐकण्यास सुरुवात केली होती, किंवा त्या ट्रॅपमध्ये ते एक प्रकारचे अडकायला लागल्या होत्या. नंतर असं झालं की बरेच डॉक्युमेंट दाखवल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की बघा, आता आम्ही तुम्हाला सर्व प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे, जे जे एव्हिडन्स होते ते तुम्हाला आम्ही सादर केले, जे उद्या आम्ही कोर्टामध्ये सादर करणार आहोत, आणि आता तुमची कस्टडी तर आम्ही घेणारच आहोत, परंतु ह्या गोष्टीमध्ये हा जो फ्रॉड आहे हा लिमिटच्या बाहेर आहे, जास्त रकमेचा आहे, त्याच्यामुळे CBIची अरेस्ट वॉरंट तुम्हाला होईल. हा एक ऑप्शन आहे तुमच्याकडे. किंवा दुसरा ऑप्शन आम्ही असा देतो की तुमचे जे अकाउंट्स डिटेल्स आहेत त्याचे आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू, बँकेचे जे काही डिटेल्स आहेत त्याची इन्व्हेस्टिगेशन करू, आणि ते जे काही इन्व्हेस्टिगेशन केल्याच्या नंतर जो रिपोर्ट होईल त्याप्रमाणे आपण कोर्टामध्ये उद्या सबमिशन करू. कारण तुमच्या ज्या फेसवरून तुम्ही इनोसंट वाटत आहात, परंतु आमची ही ड्युटी आहे आणि आम्हाला आमची ड्युटी म्हणजे करणं भाग आहे, असं सांगून तो ट्रॅप म्हणजे तो विळखा जो असतो हा सायबर क्रिमिनलचा, हा म्हणजे पूर्णतः तुमचा विश्वास झाला पाहिजे अशा प्रकारची कामं ते करतात. तर ते सांगितल्याच्या नंतर त्या महिलेला असं वाटलं की आता ह्या CBIची परत इन्क्वायरी, CBIच्या अरेस्ट, आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितली होती की CBIची जर अरेस्ट झाली तर तुम्ही हा फ्रॉड केला असाल किंवा नाही केला असाल, परंतु ते CBIवाले तुम्हाला एवढ्या प्रकारे टॉर्चर करतील की तुम्ही तो गुन्हा मान्य करून घ्याल, तुमच्याकडून ते मान्य करतील आणि तुम्हाला त्याची शिक्षा होईल, आणि तुम्हाला ते लगेचच उद्याच्या उद्याच अरेस्ट करतील. त्यामुळे तुमचा कॉल आहे की तुम्हाला ह्या कशा पद्धतीने सामोरं जायचं आहे. तर ऑफकोर्स दुसरा ऑप्शनच ते सिलेक्ट करणार, अशा प्रकारचाच तो ट्रॅप होता आणि त्यांनी दुसरा ऑप्शन सिलेक्ट केला. आता दुसऱ्या ऑप्शन्समध्ये काय होतं, तुमच्या बँकेचे सगळे डिटेल्स आम्हाला द्या, सगळे स्टेटमेंट आम्हाला द्या, बँकेचे क्रेडेन्शियल आहेत ते तुमच्या आम्ही सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही ते दाखवा, अकॉर्डिंगली आम्ही सगळे डिटेल्स चेक करू, मनी लॉन्ड्रिंगच्या काय काय एंट्री आहेत त्या आम्ही हायलाइटेड करू, आणि त्याच्या संदर्भामध्ये उद्या कोर्टामध्ये रिपोर्ट सबमिट करू. आणि ही इन्फॉर्मेशन दिल्याच्या नंतर त्यांना त्यांचे लॉगिन ID आणि डिटेल्स विचारले. तत्पूर्वी ते लॉगिन ID आणि डिटेल्स ते देत नव्हते, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की जे हे अकाउंट सस्पेक्ट अकाउंट आहेत, या अकाउंटच्या संदर्भामध्ये जे पैसे आहेत ते तुम्हाला कोर्टाच्या लॉकर्समध्ये ट्रान्सफर करावे लागतील. लक्षात घ्या, कोर्टाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करावे लागतील. आता कोर्टाचं असं कुठलंही अकाउंट नसतं, परंतु त्यांना हे माहीत नव्हतं आणि त्यांना वाटलं की ठीक आहे बाबा हे काहीतरी करतात, आणि त्या अकाउंटचं नावही कोर्टाच्या रिलेटेडच होतं. हैदराबाद आणि काहीतरी कोर्ट वगैरे अशा संदर्भामध्ये त्यांचं अकाउंट होतं. RBIची गाईडलाईन आणि RBIची ऑर्डरही दाखवली होती गेली की अशा प्रकारचे जे फ्रॉड झालेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते कोर्टाकडनं सेज केलं जातं, अकाउंट तुमचं सील केलं जातं आणि ट्रान्सफर केलं जातं. परंतु कुठल्या प्रकारचं सीज नव्हतं, अकाउंट फ्रीज केलं नव्हतं, आणि हे अकाउंटमध्ये अमाऊंट ट्रान्सफर करायला सांगत होते. तर तिला काहीतरी थोडासा संशय आला ह्याच्या संदर्भामध्ये, आणि त्यांनी सांगितलं की मला अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायच्या ऐवजी मला माझ्या अधिकाऱ्यांशी जरा बोलावंसं वाटतं, तर त्यांच्याशी मी संपर्क करेन आणि मगच तुमच्याशी ती अकाउंट अमाऊंट मी ट्रान्सफर करेन.
मात्र ते ऐकताच ते जे समोरचे अधिकारी, जे तोतेई अधिकारी होते, ते चिडले आणि ते चिडल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की एकतर आम्ही तुम्हाला कोऑपरेट करतोय आणि तुम्ही आम्हाला जी काही माहिती पाहिजे ती तुम्ही न देता तुम्ही हे काय म्हणताय, तुम्हाला आम्ही जर कोऑपरेट करून जर तुम्हाला सर्व व्यवस्थित इन्फॉर्मेशन देतो तर तुम्ही का आम्हाला कोऑपरेट करत नाही, मग तुम्ही अरेस्टसाठी सामोरे राहा. आणि तो फोन कट करून टाकला. आता फोन कट केल्याच्या नंतर त्या महिलेने आपला जे अधिकारी होते त्यांच्याशी कोऑर्डिनेट केलं. त्यानंतर त्यांनी नियरेस्ट पोलीस स्टेशनला जाऊन कन्फर्म केलं की बाबा असा असा आम्हाला कॉल आला, त्याच्या संदर्भामध्ये काय माहिती बरोबर आहे का. आणि मग त्यांना तेव्हा समजलं की हा ट्रॅप होता, हा फ्रॉड होता, हा डिजिटल अरेस्टचा एक ट्रॅप टाकलेला होता. त्याच्यामध्ये एका क्लिकवर त्यांची इन्फॉर्मेशन, म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये जे पैसे होते ते एका क्लिकवर अकाउंटमध्ये अमाऊंट जी होती ती ट्रान्सफर केली असती कोर्टाच्या नावाखाली आणि पूर्णतः अकाउंट खाली केली असती. त्या महिलेचं अभिनंदन की शेवटच्या क्षणापर्यंत एवढ्या प्रकारचं 3:30 वाजल्यापासून तर रात्री 1:30 ते 2 वाजेपर्यंत कम्युनिकेशन चालू होतं, परंतु शेवटच्या क्षणी कॉल घेतला आणि फोन डिस्कनेक्ट करून टाकला आणि या सायबर क्रिमिनलच्या हातावर तुरी दिली आणि एक चांगल्या प्रकारची कृती केली. पण जाता म्हणजे शेवटच्या क्षणी पैसे गेले असते. त्यामुळे मित्रांनो काळजी घेणं आवश्यक आहे, सतर्क राहणं आवश्यक आहे, प्रत्येक क्षणाला तुम्हाला विचार करणं आवश्यक आहे. गव्हर्नमेंटचे विविध प्रकारचे मार्गदर्शक गाईडलाईन्स आहेत, पोलिसांच्या गाईडलाईन्स आहेत, माहितीपर विविध प्रकारचे व्हिडिओज आहेत, पॅम्पलेट्स आहेत. त्याच्यात सांगितलं आहे डिजिटल अरेस्ट होत नाही, केली जात नाही. कुठल्या प्रकारचे समज अटेंड करू नका, कुठलीही माहिती शेअर करू नका आणि सतर्क राहा. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ही एक केस झाली ज्याच्यामुळे तो ट्रॅप फसला. आणि दुसरी एक केस आहे ज्या महिलेला कॉल आला होता आणि त्या महिलेला पण असंच सांगितलं गेलं होतं की तुमचं पार्सल मिळालेलं आहे, त्या पार्सलमध्ये 2 ते 3 ATMs मिळालेले आहेत, MDFचं पावडर मिळालेली आहे आणि तुमचे तुमचे जे डिटेल्स आहेत ते क्राईम करण्यासाठी यूज केलेले आहेत. आणि ती रिटायर्ड महिला होती आणि मोठ्या कंपनीमधनं रिटायर्ड झालेली होती आणि मग तुम्हाला आम्ही अरेस्ट करतो आहे आणि त्याच्यासाठी कॉल केला गेला आणि आम्ही पोलीस स्टेशनमधनंच बोलतो आहे आम्ही. आणि त्याच्यानंतर त्यांना दुसरा एक जो कमिशनर होता त्याच्याकडे फोन ट्रान्सफर केला गेला आणि त्यांनी सांगितलं की तुमची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आणि आम्ही तुम्हाला अरेस्ट करतो आहे, आम्ही गाड्या वगैरे पाठवतो आहे, अशा प्रकारे घाबरवलं गेलं. आणि तदनंतर सांगितलं सेम मोडस ऑपरेंडी सांगितली गेली की बघा मग तुमचा अकाउंटची इन्क्वायरी करावी लागेल आणि इन्फॉर्मेशन द्यावी लागेल, तर तुम्ही चेक करा आणि तुम्ही कोऑपरेट करा. त्यामुळे तिने सगळं डिटेल्स दिले आणि अकाउंटमधनं जवळपास 90 ते 95 लाख रुपये ट्रान्सफर केले गेले. त्यांच्या अकाउंटमधनं त्या ज्या कोर्टाचं अकाउंट होतं त्या कोर्टाच्या अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर केले गेले आणि 2 ते 3 पैसे ट्रान्सफर केल्यानंतरही ते 2 ते 3 दिवस त्यांच्याशी कम्युनिकेट करत होते. पूर्णतः पैसे संपूर्ण अकाउंटमध्ये संपलेले होते. त्यांच्या FDs वगैरे ज्या अकाउंटमध्ये होत्या त्या सगळ्या FDs खाली केल्या गेल्या, सगळे डिटेल्स घेतले गेले होते. आणि नंतर हे कोऑर्डिनेट करत नव्हते तेव्हा त्या महिलेने जाऊन पोलीस स्टेशनला चेक केलं आणि समजलं की हे फ्रॉड आहे. तर मित्रांनो जेव्हा पहिल्यांदाच फोन आला होता तेव्हाच तुम्हाला फोन डिस्कनेक्ट करून नियरेस्ट पोलीस स्टेशनला किंवा आपल्यातल्या माहितीतल्या एखाद्या लिगल कन्सल्टंट किंवा जो कोण तज्ज्ञ आहे, बँकेचा ऑफिसर्स आहे, जे कोण असतील त्यांच्याशी कन्सल्ट करा. त्याच्याशिवाय कुठल्या प्रकारचा व्यवहार करू नका. इमिजिएट तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे किंवा इमिजिएट अकाउंटमधनं तुमचं डिटेल्स द्यायची काही प्रकारची गरज नाही. डिजिटल अरेस्ट हे होत नाही, कुठल्याही कायद्यामध्ये याची काही सोर्सेस केलेले नाही, कुणीही तुम्हाला अटक करू शकत नाही. कुठल्या प्रकारचं घाबरून जाऊ नका. सर्कमटन्सेस जे सिच्युएशन सकाळपासून होत असतात ते कुठेतरी टॅप होत असतात आणि त्याची इन्फॉर्मेशन बाहेर लीक होत असते किंवा आपला जो डेटा आपल्या अकाउंटच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन्स असते, अकाउंटमध्ये किती बॅलन्स असतात त्याची इन्फॉर्मेशन बाहेर ट्रिप असते, म्हणजे सगळा डेटा बाहेर उपलब्ध असतो आणि त्या डेटाच्या अनुषंगाने तुम्हाला कॉल केला जातो. बघा जे फ्रॉड झाले त्याच्यामध्ये कमीत कमी 90 लाख 2 लाख ते करोडोमध्ये ती अमाऊंट ट्रान्सफर होऊ लागली. म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे की आपला डेटा हा त्यांच्याकडे गेलेला आहे, आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत हे त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि अकाउंटमध्ये किती पैसे आहे हे म्हटल्यावर KYC बाय डिफॉल्ट आलं आणि KYCचे पॅन कार्ड, आधार कार्ड सगळं त्यांच्याकडे अवेलेबल आहे.
तर असं अवेलेबल असताना आपल्याला काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, ही प्रिकॉशन तुम्ही प्रत्येकाने घेतली पाहिजे. कुठल्याही, मी सांगितलेले आणि वारंवार सांगतो की कुठल्याही अशा अनवॉन्टेड कॉलला रिप्लाय करू नका. जर त्याने सांगितलं की तुमची डिजिटल अरेस्ट आम्ही करतो, तर सांगा की नियरेस्ट कोर्ट आहे, त्या कोर्टाला तुम्ही तुमचं समन्स पाठवा, त्या कोर्टाकडनं मी समन्स आल्यानंतर अटेंड करेन, किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशन जे आहे, तुमचा ॲड्रेस वगैरे कुठेही शेअर करू नका. त्यांच्याकडे ॲड्रेस नसेल तर उगाचच त्यांच्याकडे ॲड्रेस निघेल आणि फुकट तुम्हाला दमदाटी करतील. आता हा ॲड्रेस तुम्ही दिल्याच्यानंतर असंही सांगू शकतात की तुमच्या घराच्या इथेच आम्ही पोलीस पाठवतोय आणि तुमच्या एडेच व्हॅन आहे किंवा काय, असं हजार कारणच ते सांगू शकतात. त्याच्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे. कुठल्याही म्हणजे जे कारणं सांगतील त्यामध्ये फसून जाऊ नका. आपल्याला आपला डेटा गोपनीय ठेवायचा आहे. जोपर्यंत तुम्ही त्याचा, म्हणजे जरी ओपन सोर्सवर तुमचा डेटा अवेलेबल असेल तरी पण तुम्ही OTP देत नाही, तुमचा पासवर्ड देत नाही, तुमचे बँकेचे क्रेडेन्शियल देत नाही आहात, तुम्ही स्वतः लॉग इन करून त्यांना दाखवत नाही, तुम्ही तुमच्या हाताने जोपर्यंत पैसे त्या अकाउंटमध्ये त्यांच्या ट्रान्सफर करत नाही, तोपर्यंत कुठलाही क्रिमिनल तुमच्या बँक अकाउंटला हातही लावू शकणार नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत सतर्क राहा, काळजी घ्या आणि इतरांनाही सायबर सुरक्षित करा. धन्यवाद. थँक्यू.